हॅलो. हॅलो. हां, श्री हा. स्वामी समर्थ ताई बोला ना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, मागच्या अनुभव वेळी शेअर जरा करायचा आहे. घाबरली होती. पण अच्छा. यावेळी म्हटलं व्यवस्थित बोलायचं ताईंशी. हा. होत त्यामुळे होते सुरुवातीला पहिल्या ना टायमाला थोडं जरा होतं भीती ताई. वाटते हो. हां, हा, वाटतं तेच ते. ना. पण हा. नंतर कळतं की ताई आपल्याच आहेत. हो काही हो, तेच ना. प्रॉब्लेम नाही. तेच ना. आणि तुमचा आवाज खूप छान आहे. खरोखर माऊली आहे तुम्ही नाही सगळ्यांची हो मेन. ताई, नाही हो ताई असं काही नाही. नाही, खरंच आहे स्वामी ते. करून घेतात आपल्याकडनं सेवा. हा, स्वामी तर आहेच सोडा. तेच हं. माऊली रूपातच आहेत म्हणायचे तुम्ही. हा, तेच हं. ना. आणखीन नाही, ते मला एवढे सांगायचं महान आहेत होतं. स्वामी, आपण हो, त्यांच्यापर्यंत ते आपले मायबाप आहेत. ते मायबापच आहेत. हो. खरंच त्यांच्यापुढे आणि त्या आपण सगळं. ताईंचा अनुभव ऐकला ना, ते लहान हां. भावाचा. हो, ते तर हो. खरोखर म्हणजे एक ऐकलं ना, हं. खरोखर स्वामींनीच त्यांच्यासाठी खरं तर म्हणजे सगळी तेवढ्या सोय केली. पुरता जन्म म्हणजे आईच्या रूपात घेतला. तुम्हाला मार्ग दाखवणे इतका म्हणजे असं खरंय, वाटतं. खरंय, हां. खरंय हो ताई. काय सुंदर खरंच बोलताय त्यांचं. तुम्ही. खरंय. तेच ना. ते एवढं माझं कार्य होतं ते मी एवढ्या कार्यासाठी मी आले इथं. हो, असं झालंय हो. ते माऊली त्यांचं. खरंय, खरंय. एवढंच. काय तेच अजून ना. दुसरा बोलायला पाहिजे सांगा ना. फारच भारी आहे ते. हं. खरोखर छान. खरोखर अक्षरशः रडायला आलं मला पण. म्हणजे मग इतकं वाईट वाटलं त्यांच्याबद्दल ताई मी खरंच. किती कंट्रोल केलं असेल त्या दिवशी. तेच ना हो. हं. खरंच छान आहेत. सगळ्यांचे अनुभव छान आहेत. हो. मेन म्हणजे. आणि खरं. मला माझा अनुभव सांगायचा आहे. हां, सांगा ना अ, ताई. तर माझे ना तुम्हाला नवरात्रीमध्ये नाव वगैरे सांगायचंय? नाही, नाही, काहीच नाही. नका सांगू. हां, हं. हां. तर माझे नवरात्रीमध्ये ना मागच्या वर्षी हं. नवरात्रीमध्ये पाय दुखत होते. अक्षरशः मला पाय सुद्धा टाकता येत नव्हते. इतके ओह! दुखत होते. अच्छा. हां. हां, हां. आणखीन मग मग मी टेस्ट केल्या सगळ्या. हं. सगळ्या टेस्ट झाल्या. पण डॉक्टर म्हणाले, "काहीच नाहीये तुम्हाला." अगं म्हटलं, बाई! "थायरॉईड बघूया, शुगरचं बघूया." हं. काहीच नाही. म्हटलं, हां. "मला झालंय तरी काय डॉक्टर?" म्हटलं. हां, हां, "काहीच हां. नाही" म्हणते. तर "अहो, तुम्ही चांगलं म्हणा ना, काही नाही झालं तुम्हाला." म्हटलं, हां. "बरोबर आहे डॉक्टर" म्हटलं. हां, पण हां. म्हटलं म्हटलं काहीतरी रिपोर्ट काहीतरी समजायला पाहिजे म्हटलं. हां, काय हां. झाले काय नाही म्हटलं. हां, मग हां. शेवटी केंद्रे दादांना मी मेसेज केला. हां. मग दादा म्हटले, "तुम्ही पाण्यामध्ये हे करा, कापूर टाका. मग शेक घ्या त्या पाण्याचा." ठीक आहे कापूर म्हटलं. टाकून, कापूर टाकून. हां. अच्छा. हां, हां. कापूर टाकून. हं, शेक हं, घ्या हं. म्हटले पाण्याचं. हे पाणी गरम होतं कापूर टाकायचं. अच्छा, बरं म्हटलं अच्छा. ठीक आहे. हां. हं, मग ते केलं. मग बरं वाटलं मला. मग हं. दादांना पण मी सांगितलं, की दादा मला बरं वाटतं. मग हां, हां. थोडं म्हणजे बरं वाटत होतं, पण पूर्ण असं गेलं नव्हतं ते. एकदम गेलं नव्हतं. हां, हां. मग पण माझ्या मनात कसा विचार यायला लागला, हं. मी ते YouTubeवर पण आपलं पारायणचं स्वामी चरित्राचं पारायण पूर्ण म्हणजे अख्खं पूर्ण करायचं असतं. एक पारायण होतं ते. हां, पुस्तक हां, पूर्ण हां. वाचलं की. ठीक आहे हं. म्हटलं आपण करू. हं, मग हं, हं. 5 पारायण मी केले हं, आणि 5 की 7 पारायण त्यावेळी केलेले. हं. पण माझं ना इतकं म्हणजे अशी मला नंतर उलटी झाली आणि जे अय्या! मला असं वाटलं ना, पूर्ण माझ्या अंगातलं जे काय असेल ते बाहेर पडलं. ताई असं आपोआप उलटी झाली? हो. ते पारायण झालं ना माझं, हं, हं. अक्षरशः मला उलटी झाली. मला खरोखर हलकं वाटलं आणि जो त्रास होता ना मला, म्हणजे हां. माझा 3-4 महिने त्रास होता तो ताई असा. म्हणजे काय असेल तुमच्यामध्ये तेच कोणी ना. खाऊ घातलेलं आहे किंवा तेच ना. काही असेल बाहेरचं. हो. आणि ते सगळं गेलं. कारण एवढं दवाखाना करून म्हटलं मला काहीच म्हणजे फरक पडत नाही आणि हे कसं डॉक्टर म्हणायचे, "अहो तुम्ही म्हणजे ताप आणि इंजेक्शन आपण अंगदुखीवरच्या कशा गोळ्या खातो, हां, हे हां, हां. म्हणायला लागले तात्पुरतं तुमचं हे आहे म्हणायला लागले, तुमच्या गोळ्यांचंच फक्त हे आहे तुम्हाला एनर्जी, बाकी काही तुमच्या अंगात नाहीये म्हणायला लागले, फक्त अगं बाई! गोळ्यांची आहे." कारण तेवढं खाल्लं ना मला बरं वाटायचं आणि अय्या! पूर्ण म्हणजे नाही खाल्लं ना, हं. पूर्ण अशी म्हणजे एक पाय सुद्धा अक्षरशः टाकायची एवढी हे होत होती. ताकद नव्हती. ताकद नव्हती, अजिबात नव्हती. अक्षरशः डोळ्यातनं रडायला यायचं इतकं हे वाटायचं. म्हणजे आपलं काय अय्या! बाबा. ते झालं. काय? नंतर त्यातनं मी क्लिअर झाली हां, आणि म्हणजे दवाखाना पण दाखवला. मी एक इंजेक्शनमध्ये क्लिअर झाली ती पूर्ण. हां. आणि अरे नंतर वाह! मग काय झालं हं, दसऱ्यामध्ये. हं, दसऱ्यामध्ये नाही, आम्ही फिरायला गेलो. आम्ही उज्जैन हे ते हं. बागेश्वर धाम, उज्जैन असं फिरून आलो आम्ही. अरे आणि बापरे! माझे मिस्टर म्हणतात, "अगं इतका प्रवास छान झाला ना, म्हणजे हं. खरोखर कुणालाही त्रास झाला नाही." आणि वाह! मी स्वामींच्या ह्याच्या सेवेत आलेली ना आणि इतकं हं. छान झालं ना, ते म्हणतात अजून सुद्धा म्हणतात, "अगं तो प्रवासच वेगळा होता" म्हणतात. बघा. आणि एवढ्या लांबचा आणि ते एकटे गाडी चालवणारे. अय्या! म्हणायला लागले गाडी खरोखर चालवत?
हो. किती दिवस आणि गेलेलात आणि? तरी 7 दिवस 4-5 दिवस जाणे हे गेलो. आम्ही हं, जाऊन येऊन असं केलं. पण हं. इतका छान प्रवास झाला ना अक्षरशः म्हणजे त्यांना काहीच वाटलं नाही त्याचं. आणि आता गावावरूनच आम्ही आलो ना तरी आमचं अंग दुखतं. खरं बघा. तर म्हणजे त्रास होतो. असं म्हणजे होतं. हे फार शक्ती आहे ताई शक्ती स्वामींच्या आहे. ह्याच्यात. खरंय. नाही खरंच ना. खूप खूप. हं. आणि त्यानंतर म्हणजे ते सारखं नाव काढतात की खरंच काहीतरी आहे बाबा. ते असं. पण करतात का स्वामींचं काही? नाही, नाही. ते रोज पाया पडल्याशिवाय जात नाहीत बाहेर मेन. हां. रोज मनापासून डेली हो. काहीही करा मनापासून. म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता ह्या गोष्टीवर, हं, हं. स्वामींच्यावर. पण आता बरोबर हे करतात ते. असं झालंय. बरोबर म्हणजे स्वामी पूर्ण बुद्धी विश्वास आलाय देतात. त्यांचा. हां. अनुभव आला की माणूस हेच करतं ना ताई. बरोबर करतो. हां. विश्वास ठेवतोच माणूस. हो, तेच ना. आणि दसऱ्यामध्ये ताई काय झालं, हं. मला म्हणजे मी ह्यांच्याकडं पण घेतलेली, आपली सेवा घेतलेली ताईंच्याकडून. कुणाकडनं? भगत ताई. भगत ताईकडून. हं, हां, हं. भगत ताईकडून सेवा घेतलेली हं, हं. मुलासाठी. मग ताईंनी काय सांगितलेलं, तुम्ही हं. स्वामीचा फोटो मध्ये लावा, असं. मग माझ्या सासूबाई काही तयार मध्ये नव्हत्या. कुठे? मध्ये ठेवा, आपलं देव्हाऱ्यात मध्ये देव्हाऱ्यात ठेवा. मध्यभागी. हां, हां. मध्यभागी. तर हं. त्यांनी सांगितलेलं तसं. मग माझ्या सासूबाई काही त्या तयार नाहीत. हं, ते हं, काय हं. मला सांगायचं नाही तसलं काय. हं, जिथं हं. आहे तिथं देव राहू देत. हो, मग हो, ठीक आहे हो. मला जरा कसं तर वाटलं. हं. म्हटलं आता मी काही पूजा करत नाही तुम्हीच करा. असं मला म्हणजे मला जरा राग आला. हां, म्हटलं हां. तुम्हीच पूजा करा. मी का नाही करत. पण मनातल्या मनात म्हणते ना सारखं आपण नेहमी पूजा करतेला आपल्याला नाही बरं वाटत की आपण हं. नाही पूजा करणार आणि हो, दुसऱ्याला आपल्याला ती सांगणार. सवय झालेली असते. हां. सवय असते ती. तर हं. मला पण कसं तर वाटायला नाही पूजा केली पाहिजे होती आपण. पण हां. त्यांनी केली पूजा ती. हां, हां. मग म्हटलं जाऊ दे करतायत ना करू देत म्हटलं. हं, आणि हं. पण मला ते हे मनात होते की मी मनामध्ये रुखरुखते. फोटो त्यांनी जरा हे केलं असतं तर काय बिघडलं असतं. फोटो बरोबर. ठेवला ठेवायला हे केलं असते तर आपल्याला. हां, हां. मग म्हटलं जाऊ दे शेवटी स्वामींची इच्छा असेल त्यावेळी ते बसतील होईल. म्हटलं. अगदी बरोबर आहे. हो. मग पण म्हटलं विषय सांगून गेला. बघितलं ते फार मोठं काम हां. केलं तुम्ही. हां. सांगून म्हटलं एकदा गोड हे ना सांगून बघू. हं. म्हटलं ब्रह्मांड नाही काय ते म्हटलं हं, आणि हं. तेच सगळे आहेत म्हटलं आपण ठेवू. तर ते नाही म्हटलं. म्हटलं जाऊ दे म्हटलं. पण माझ्या हं. मनात खंत होती ना. ते नाही हां. म्हटले असं. हं, मग हं, हं. मला डोळ्यातनं पाणी येत होतं अक्षरशः आई गं! दसऱ्याच्या टायमालाच. हं. आणि नंतर मग आम्ही देवीला ओटी भरण्यासाठी आलो बाहेर. म्हणजे हं, हं. ह्यावेळी ओटी भरण्यासाठी आलो तर काय झालं हं. मला तरी म्हणजे ओटी भरताना अक्षरशः रडायला येत होतं. हां. समोर देवीकडे बघितलं तर देवीच्या डोळ्यात पण मला खरोखर अश्रू अय्या! दिसला. हां. बापरे! हां. आणि तिथून गेलो, दुसऱ्या देवीला ओटी भरायला गेलो हं. आणि तिथं नारळ आणि त्यांनी एवढा मोठा गजरा दिला ना अक्षरशः, इतका मोठा होता ना तो म्हटलं, आपण वाहताना पण एवढा चिंगूसपणा करतो म्हटलं आणि ते एवढा मोठा होता म्हटलं. ते म्हणाले, "बघ नशीब लागतं त्याला पण एवढा हां. मोठा खरंय, मिळायला." खरंय. हां. कारण 2 हात लांब केले तरी डबल होता तो. इतका बापरे! मोठा होता. बघा. हां. म्हटलं बघ नशीब लागतं म्हणायला लागली त्याला. हं. पाठून माझे मिस्टर म्हणतात, "हो." म्हटलं बरोबर आहे. आणि ताई माझ्या ह्याच्यामध्ये ना दिव्यामध्ये अक्षरशः ओम तयार झालेलं. फोटो त्या काढलाय ताई? दसऱ्याच्या टायमालाच मी दिवा अखंड चालू ठेवलेला ना. पण फोटो काढला हां. तुम्ही? हो, काढलाय. मी पाठवते ते. हां, पाठवा, आणि पाठवा. नंतर मग चंद्रकोर सुद्धा माझ्यामध्ये दिव्यामध्ये तयार होते. चंद्रकोर अरे सुद्धा. वाह! इतकं छान म्हटलं खरोखर समाधान झाले, की हं. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आहेत, आहेत. स्वामी आहेत. तर आहेत. अगदी बरोबर. तेच ना. पुन्हा दिवाळीमध्ये हं, माझ्या मिस्टरांचं हं. पॅकेट हरवलं. म्हणजे ह्याचं काय क्रेडिट पैसे. कार्ड अरे, वगैरे अरे, असं. अरे, अरे! हां, हां, हां. हां. मग माझी सासूबाईच काय बोलल्या, हं, "एवढी ती देवाजवळ बसते ना, मग हं. बघू की सापडतं का?" मी बघा. म्हटलं, "सापडणार." म्हटलं, हां, "तुम्ही हे करू नका, सापडणार." म्हटलं. हां. "फक्त कसं आहे त्याला वेळ असतो." म्हटलं. एक हं. मग ते सापडणार म्हटलं. हां, हां. दुसऱ्या दिवशी कॉल आला, की असं-असं भाऊ मला सापडलंय आणि मी सकाळी आणून देते. म्हटलं हं. ठीक. म्हटलं बघा म्हटलं मग माझे मिस्टर पण म्हणायला लागले, "स्वामींच्या मनात असेल ना तर सापडेल." हां. जाता-जाता कामावर जाता-जाता बोलले ते. अय्या! स्वामींच्या मनात असेल ना तर भेटेल. म्हटलं बघा. भेटणार की म्हटलं. का आणि नाही बरोबर भेटणार म्हटलं. भेटलं. असं. बघा. हां. खूप छान ताई. मी शेअर करते आणि मला फोटो पाठवा असेल तर तो. हो, पाठवते. नक्की, नक्की. आता हां? लगेच पाठवते. लगेच हो, हो. पाठवा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हां. ठीक.